नमस्कार. मी डॉक्टर स्वाती मधुकर वाकोडे, सहाय्यक प्राध्यापक, संताजी महाविद्यालय, वर्धा रोड, छत्रपती चौक, नागपूर, महाराष्ट्र. मी आज आपणासमोर संत ज्ञानेश्वर आणि त्यांनी रचलेले पसायदान याबद्दलचे थोडंसं निरूपण आपल्यासमोर सादर करीत आहे. संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख संतांपैकी आहे. संत ज्ञानेश्वरांचे नाव कोणी ऐकले नाही असा महाराष्ट्रात आपल्याला सापडणारच नाही. 13व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची स्थापना संत ज्ञानेश्वरांनी पंढरपूरच्या चंद्रभागेच्या काठावर केलेली आहे. संत ज्ञानेश्वर यांनी जरीही या पंथाची स्थापना केली तरी कळस संत तुकाराम होते. महाराष्ट्रातील जनतेचे दुःख, त्यांचं अज्ञान, त्यांच्यावर केले जाणारे अन्याय पाहून संत ज्ञानेश्वरांचं मन हे अत्यंत व्याकुळ व्हायचे. ते अत्यंत संवेदनशील मनाचे होते. त्यांचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ हे त्यांचे ज्येष्ठ बंधू आणि गुरुसुद्धा होते. संत निवृत्तीनाथांनी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतलेली होती. त्यांच्याच आज्ञेनुसार संत ज्ञानेश्वरांनी नेवासे येथे श्री ज्ञानेश्वरीची रचना केली. रचना म्हणण्यापेक्षा आपण त्याला भाष्य असे म्हणूया, कारण भगवद्गीता ही संस्कृतमध्ये होती. युद्धामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावी, त्याचे सार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून त्यांनी ती ज्ञानेश्वरी संस्कृतमधील प्राकृतामध्ये आणलेली आहे. प्राकृत म्हणजे मराठी. कारण त्या काळात असणारं अज्ञान, लोकांना न समजणारी संस्कृत भाषा, म्हणून सर्वसामान्य लोकांना त्या श्रीकृष्णाने दिलेला संदेश, आपले कर्म, आपले विचार लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून संत ज्ञानेश्वरांनी प्राकृतमध्ये आणलेल्या या ज्ञानेश्वरीचे मूळ नाव भावार्थ दीपिका आहे. मात्र त्या काळातील लोकांनी ज्ञानेश्वरांनी रचली म्हणून संत ज्ञानेश्वरी त्याचं नाव ठेवलेलं आहे. कारण सर्वसामान्य लोकांच्या कर्णोपकरणी आणि मुखी जे नाव यायचे, जे अभंग व्हायचे, त्याचप्रमाणे त्यांचे संपूर्ण नाव महाराष्ट्रामध्ये झालेच, बाहेरही झाले, मात्र त्यांचे अभंग, पसायदान लोकांच्या मुखोद्गत झालेले आहे, कारण त्यातील असलेली ही भाषा. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. त्यांनी काय म्हटलंय निरूपणामध्ये, आता म्हणजे श्री सद्गुरू निवृत्तीनाथांच्या आज्ञेने, अनुग्रहाने व आशीर्वादाने संत ज्ञानेश्वरांनी भगवान श्रीकृष्णांनी गीतेच्या माध्यमातून संस्कृत भाषेतून सांगितलेले कल्याणकारी ज्ञानेश्वरी ग्रंथरूपाने मराठी बोलभाषेतून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याकरिता लिहून पूर्ण केल्यानंतर श्री ज्ञानेश्वर म्हणतात की आता मी जो हा वाणीरूप यज्ञ केलेला आहे त्यामध्ये सद्गुरू कृपेची यज्ञवेदी आहे. यज्ञाचा अग्नी आहे. मग त्या अग्नीमध्ये समिधा कुठले आहे तर शब्दांचे आहे. घृत म्हणजे तूप कुठले आहे तर भाषेचे आहे. अहंकार हा त्याच्यामध्ये दिला जाणारा बळी आहे. संत व भाविक श्रोते हे पुरोहित आहे. ओव्या हे त्यांचे मंत्र आहेत. वाणी ही कशी आहे, आपली जिव्हा ही आहुती टाकणारी आहे. कारण आपण जेव्हा बोलतो तेव्हा समोरच्या व्यक्तीचं मन हे दुःखात असतो. असं म्हणतात की शस्त्राने झालेली जखम भरून निघते, मात्र बोलल्याने झालेली जखम ही भरून निघत नाही. म्हणून विश्वात्मक परमेश्वर स्वरूप श्री सद्गुरू निवृत्तीनाथांनी मला पुढील प्रमाणे प्रसाददान द्यावे, हाच कृपाप्रसाद त्यांनी मागितलेला आहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे. या सकल विश्वात जे खळ म्हणजे काय तर दुष्टबुद्धी, दुष्कर्म करणारे, दुर्जन, पापी असे मनुष्य प्राणी आहे, ज्यांची व्यंकटी म्हणजे दुष्प्रवृत्ती, वाकडेपणा नाहीसा होऊन जे सत्प्रवृत्त सरळ मार्गी हो, ते दुष्टांचा नाश हो हे इच्छित नाहीत, तर त्यांच्यातील दुष्प्रवृत्ती नाहीशी होऊन ते चांगल्या वृत्तीचे, सत्वृत्तीचे बनावे हीच त्यांनी इच्छा मनामध्ये निर्माण केली आहे. सकल प्राणीमात्रांची एकमेकांशी मैत्री, स्नेह जोडला जाऊन त्यांचे एकमेकांमध्ये प्रेमभाव निर्माण व्हावा. श्री ज्ञानेश्वरांना केवळ माणसांमध्येच नव्हे तर इतर प्राण्यांमध्ये सुद्धा वैर, द्वेष, दुष्प्रवृत्ती ही नष्ट व्हावी हेच त्यांना अभिप्रेत आहे.
दुरितांचे ते मीर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. अहंकाराचा प्रचंड विस्तार, पापाचा अंधकार म्हणजे दुरितांचे तिमिर, जीवमात्रांच्या अंतःकरणातील दुष्कर्मांचा पापरूपी अंधकार नाहीसा हो. सकल जगतात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय होऊन त्यांना सन्मार्गाचे दर्शन हो. म्हणजेच प्रत्येक जीव आपापल्या धर्मानुसार आचरण करतो आणि त्यामध्ये वरीलप्रमाणे परिवर्तन झाल्यानंतर सर्वांना हितप्रद अशी अंतःकरणात उत्पन्न व्हावी इच्छा असेल ती पूर्ण हो. श्री ज्ञानदेवांच्या हृदयातील द्वैतभाव पूर्णतः नष्ट झाल्यामुळे त्यांनी सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणाचा विचार या पसायदातून केला आहे. वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. संत सर्व प्रकारच्या मंगलांचा, शुभ गोष्टींचा, आनंदाचा वर्षाव करत असतात. असे ईश्वरनिष्ठ संत एकटे दुकटेच नव्हे तर त्यांचे मंडल समुदाय या पृथ्वी तलावावरील प्राणीमात्रांना अनवरत म्हणजेच वारंवार नित्य भेटत राहू. त्यांची संगती, मार्गदर्शन त्यांना प्राप्त हो. चांगल्या विचाराच्या लोकांमध्ये आपण राहिलो तर आपल्याला चांगलेच विचार निर्माण होतात आणि आपण जर वाईट विचारांमध्ये राहायला लागलो तर त्यांचा दुष्परिणाम आपल्या मनावर कुठे कुठे होत दिसतो असे आपल्याला जाणवते. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. श्री ज्ञानदेवांनी संतांना पुराणातरीच्या स्वर्गीय तथा सांकेतिक उपमा दिलेल्या आहेत. जसे आपल्याकडे चिंतामणी, चिंतेचं हरण करणारा तो मणी, कल्पवृक्ष म्हणजे नारळाचं झाड, त्यानंतर आपण गाईला सुद्धा म्हटलेलं आहे गोमाता, की तीही आपल्या सगळ्यांचं समस्यांचं हरण करत असते. कारण यांच्यापासून मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला उपयोग होत असतो. हीच उपमा त्यांनी संतांना दिलेली आहे. संत काय करतात तर समाजातील दुःख, वाईट विचार नष्ट करण्याचा त्यांनी विडा उचललेला असतो. ज्या खाली बसून माणसाने कोणतीही कल्पना केली तरी इच्छा पूर्ण होते असे ते वृक्ष म्हणजे कल्पतरू म्हणजेच आपण नारळाचे झाड म्हणतो. संत मंडळी कसे आहेत तर कल्पतरूंचे आरव आहे. आरव म्हणजे काय तर उद्यान. परंतु संत हे गतिमान आहेत, चालणे हे त्यांचा नियम आहे. ते स्वतः तुमच्याकडे येऊन तुमच्या इच्छा पूर्ण करतात. चिंतामणी हे रत्न आहे. ती प्रार्थना करताना त्याच्यासमोर प्रार्थना केल्यानंतर आपल्या चिंतांचं हरण होते, आपल्या चिंता नष्ट होतात. ही एक कल्पना आहे. कारण चिंतामणी हे काल्पनिक रत्न आहे, ते अचल असे आहे. संत अशा रत्नांचे गावचे गावच आहे, समुदाय आहेत. ते सजीव चैतन्ययुक्त आहेत. अमृताचा कलश देवलोकी आहे. मानवास अमरत्व प्राप्त करून देण्यास त्यांचा एक बिंदू पुरे आहे. अमृतमुख आहे. परंतु ही संत मंडळी अशा अमृतांचा सागरच आहे आणि शिवाय ती मुक नसून मनुष्य मात्रांशी प्रत्यक्ष संभाषण करणारे आहे. वरील सर्व उपमा स्वर्गीय सांकेतिक दिल्यानंतर आता श्री ज्ञानदेव संतांना प्रत्यक्ष चंद्रसूर्याची उपमा देतात. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. संत चंद्रांप्रमाणे आल्हाददायक शीतल आहेत. जसे चंद्र प्रेमाचे चांदणे शिंपित असतात त्याचप्रमाणे चंद्रांवर डागही असतात. मात्र संतांवर कुठलाही डाग नसतो. ते निष्कलंक सच्चरित्र असतात. संत मंडळी सूर्याप्रमाणे तेजस्वी मार्गदर्शक असतात. ते सकल जीवांच्या अंतःकरणातील अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करतात व त्याचबरोबर सूर्यांची प्रखर तापदायकता त्यांच्या ठिकाणी असत नाही. म्हणून अशीच सज्जन वृत्ती धारण करणारी संत मंडळी सदैव सर्वांचे सोयऱ्यांप्रमाणे शुभचिंतक असे अतिजवळच्या नातलगांप्रमाणेच होत असे त्यांनी म्हटलेले आहे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी, भजिजो वादी पुरुखी अखंडित. यापेक्षा अधिक काय मागावे. स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तिन्ही लोकातील सर्व प्रकारची सुखे सकल प्राणीमात्रांना प्राप्त व्हावीत
व त्यांनी पूर्णत्वास जावे. त्यांना अविनाशी सुखाची प्राप्ती व्हावी आणि आदिपुरुष जो नारायण भगवंत ज्यांचे ठाई सकलांची अखंड भक्ती जळावी आणि सकल प्राणीमात्रांचा उद्धार व्हावा हीच इच्छा संत ज्ञानेश्वरांनी आपल्या अंतःकरणामध्ये बाळगली आणि त्यांनी हीच भावना आपल्या या पसायदानामध्ये सुद्धा मांडलेली आहे. संत ज्ञानेश्वर हे अत्यंत संवेदनशील वृत्तीचे होते. त्यांना समाजातील दुःख बघवल्या जात नव्हते. त्यांचं हे मन अत्यंत हळवे असल्याकारणाने त्यांनी या दुःखापायी स्वतःला एकदा झोपडीमध्ये कोंडून सुद्धा घेतलेले होते. त्यांच्यापेक्षा लहान असलेली त्यांची बहीण त्यांनीच मुक्ताबाई यांनी त्यांना समजावले होते आणि तीच भावना त्यांच्या डोळ्यासमोर निर्माण झाली आणि त्यांनी तीच भावना पसायदानामध्ये आपल्यासमोर मांडलेली आहे. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे जी. आणि या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये तत्त्वज्ञान जाणून घेऊन त्याचं आचरण करणारे, ते आचरण जीवनामध्ये उतरविणारे जे लोक आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये भूतलावरच एक अदृश्य असे ऐहिक पारलौकिक सुख निर्माण होते, जे विषयावर विजय प्राप्त करत होतो. सर्व प्रकारच्या बंधनातून त्यांना मुक्ती मिळते. ग्रंथ वाचल्यानंतर त्याच्यातले विचार हे आपल्याला आचरणामध्ये आणायचे असतात, ते ग्रंथामध्येच सोडून द्यायचे नसतात. हीच विचार त्यांनी याच्यामध्ये मांडलेले आहेत. आणि जो कोणी पसायदान वाचेल, ज्ञानेश्वरी वाचेल, तुकारामांची गाथा वाचेल, त्यांचे विचार जो आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्षात उतरवत असतो तोच खरोखर परमसुखी समाधानी राहतो. संतांनी दिलेले विचार, संतांनी दिलेले गुण याची जर आपण खरोखरच त्यांच्या पावलावर जर आपण पाऊल ठेवून पुढे गेलो तर आपल्या जीवनाचा सुद्धा उद्धारच होणार आहे. त्यांनी अनेक कष्ट सोसलेले आहेत. ती जे बोल होते ते अनुभवाचे बोल होते. कारण लोकांनी केलेला छळ, लोकांनी दिलेला त्यांना दुःख, आघात हे त्यांच्या मनावर कुठेतरी बिंबवले गेले होते आणि म्हणूनच या सर्व रचनांची निर्मिती झालेली आहे. एत म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. एथ म्हणे म्हणजे श्री ज्ञानदेवांची ही प्रार्थना इच्छा ऐकल्याबरोबर ताबडतोब सद्गुरू श्री निवृत्तीनाथ प्रसन्नतापूर्वक म्हणाले, ज्ञानोबा, हा दानाचा प्रसाद येथेच प्रत्यक्ष होईल. तुझे मागण्याप्रमाणे सर्व काही होईल. तथास्तु. त्यांनी हा आशीर्वाद दिला. हे वरदान प्राप्त झाल्यामुळे श्री ज्ञानेश्वर महाराज अत्यंत सुखावले, आनंदित झाले. कारण ज्येष्ठ बंधू आणि प्रत्यक्ष त्यांचे गुरु यांनी त्यांना दिलेला हा कृपाप्रसाद होता. जेव्हा त्यांनी हे पसायदानाची रचना केली, ज्ञानेश्वराची रचना केली, त्या काळामध्ये मुद्रण व्यवस्था नव्हती. त्यामुळे समोर बसलेली जी संत मंडळी होती की ती बाहेरच्या गावाहून आलेली होती, त्यांच्यासमोर त्यांनी याचं निरूपण केलं. ते लोक 4 गावाहून आलेले होते. नंतर ते 4 दिशांना पांगावले. ते विचार सोबत घेऊन गेले. ज्ञानेश्वरांचे विचार असेच कर्णोपकर्णी जाऊन लोकांच्या मुखोद्गत झालेले होते. मुखोद्गत झालेले विचार हे कधीही नष्ट होत नसतात. पुस्तकं आपण जाळून टाकू, फेकू देऊ, परंतु कोणाच्या मुखामध्ये असलेले विचार, मनामध्ये बिंबवलेले विचार हे कधीही आपण नष्ट करू शकत नाही, हे त्यांनी इथे स्पष्ट केलेले आहे. संत ज्ञानेश्वरांची रचना कित्येक वर्ष झाले तरीही अजरामर आहे. संत तुकारामांची गाथा ही अजूनही आपल्यामध्ये अजरामर आहे. कारण त्यांचे विचार हे खरोखरच आपल्या भौतिक जीवनामध्ये कुठेतरी आनंद निर्माण करणारे असतात. मन जर कुठे दुखावले असेल, हेलावलेले असेल, उद्विग्न झालेले असेल, तर या उद्विग्न झालेल्या मनाला कुठेतरी त्यांनी शांतता देण्याचं काम, समाधान देण्याचं काम केलेलं आहे. भौतिक सुखे त्यांना नको होती, त्यांना पैसा प्रसिद्धी नको होती, त्यांना फक्त समाजामध्ये असलेला दुजाभाव जो होता तो नष्ट करणे हाच त्यांचा एकमेव असा उद्देश होता. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि त्या काळातील अगणित असे संत जे होते त्यांनी काय मागितलेलं आहे, तो सावळा जो पंढरपूरचा विठ्ठल आहे हा आमचं दैवत आहे. भलेही त्या विठ्ठलाच्यापर्यंत आम्ही जाऊन पोचणार नाही, परंतु आमचं चित्त मनाने आम्ही त्याचाच काय करतो आहोत, तो अद्गार उल्लेख करतो आहोत. माहिती आहे मंडळी, महाराष्ट्रामध्ये एकमेव पंढरपूरचा विठ्ठलच असा आहे की त्याच्या चरणाचे आपण चरणस्पर्श करून त्याचे दर्शन घेऊ शकता. नाहीतर सर्व मंदिरांमध्ये त्याच्याभोवती
की आपल्याला भगवंताच्या भोवती कठडेच दिसतात. कारण 18 पगड जमातीतील लोकांनी या पांडुरंगाला आपला मित्र, सखा, बंधू, माय बाप सर्व काही मानलेलं आहे. आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या वारीमध्ये कित्येक किलोमीटर चालून ते आपल्या या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. धन्यवाद.